एक ठिकाणी मीटिंग आहे. मीटिंग काय गव्हर्नमेंट जॉबला म्हणणार मंत्री का संत्र्याला म्हणजे कसं आहे ना, असं बारक्या पुरीला कसं नादी लावतो माणूस, तसं माझा नवरा मला नादी लावत असतो. उठा ना तुम्ही, चला ना आता, बस ना, काय नाही आहे ना पायाला, चला ना. हॅलो नमस्कार, स्वागत आहे आमचं आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. तर आता आम्ही आज चाललेलो होतो घुमीव करायला, म्हणजे घुमायला चाललो होतं. काय कशाला चालू कशाला नाही, तरी व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला नक्कीच करा. नाही आमचा सुपुत्र काय करतोय, होय काय करतोय, हां असं कसं काय नाही करत. आता तुम्ही समजून घ्या, इकडं टी व्ही चालू आहे आणि त्याच्या हातात ते काय आहे, ते काय रे हातात, काय ते कंट्रोल आहे. कंट्रोल करतो ह्यो टी व्हीला, म्हणजे गेम खेळतो टी व्हीवरती. आणि इकडं आमचे सुपुत्र पोरांचे नख काढायचं काम चालू. इकडं काढलेत नख, काढले का, इकडं नखच काढायचं काम चालू आहे. आता आम्ही आता बाहेर चाललो, थोडं काय काम, थोडंसं काम आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला कळलंच कशाला. आमचे पती परमेश्वर झाला, फोन कट झाला. इकडं नख काढायचं काम चालू आहे. होय लय वेळ झाला, निघायचं होतं आपल्याला. झगडा करतात म्हणजे काय, एकूण नेराला कशी नख मारलेत हो का, याने त्याला आणि त्याने याला. हे बघा हे याला एवढी नख मारते का कोण, जनावर असल्यागत. जनावर तरी बरी तुमच्यापेक्षा. आपण चला ना, एवढं पाया नाही नख मारते, पाय कुठं नख त्याच्या. मी झोपले होते, आराम करत होते. सकाळी लवकर उठावं लागतं मला डब्याला, पोरांना. थोडा वेळ अर्धा पाऊण तास, 1-1.5 तास झोपले असते, थोडा आराम केला असता. आपण फिरून आले आणि माझ्या मागं लागले, उठ 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 उठ. म्हणजे किती अवघड आहे. हा कशाचं काय भांडणं करते, तर थोडं झोपले होते, आराम करत होते मी. तू माझ्या मागे हातपाय धुवून लागला, तर थोडा आराम केला असतं ना. म्या हात्याला गायब करून टाकतो. मला चेन घ्यायची, ती चेन मी फेकून दिली. मला नाही पाहिजे असली चेन, नवीन चेन पाहिजेत मला. उठा ना तुम्ही, चला ना आता, बस ना, काय नाही आहे ना पायाला, चला ना. उठा नाही तर बघा, उठा. हा 2 घंटे थांब. 2 मिनिट काय 2 मिनिट कवाचं झालंय, या अर्धा पाऊण तास झालंय नादी लावत येत नुसतं. उठायचं, जायचं, यायचं, जाऊन लवकर पटकन. तर आता नाही होत टाइमपास, मला यायचं नाही. जाऊ तुम्ही जा, निघा जा. मंडळी आता आम्ही निघलेलोय, आम्ही निघलोय घुमी करायला. घ्या की खाली, काही येऊन नाही द्यायचं मला. घुमी करायला चाललोय आता आम्ही. घुमीव करायला चाललोय ना. वाव, गाडी एवढी गरम झाली, एवढा पाऊस आहे, एवढं शिरळ आहे आणि एवढी गरम झाली गाडी. आता आम्ही जातोय बाहेर, थोडं घुमून येतोय थोडंसं. व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला कळेल कुठं चाललं आम्ही. जे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि ते सगळेजण ते येण्याच्या अगोदर ते काम करत असतात, तेच आम्ही करायला चाललोय. बघा तुम्ही कुठे चाललो. चला आता मुख्यामध्ये आज पावसाने उघड घेतली, जरा पाऊस बंद आहे सध्याला आज. म्हणजे पावसाने जरा आराम घेतला आहे थोडासा, कारण की मुंबईकरांच्या पर नाकात दम आणलेला. हे बघा माझ्या नवऱ्याच्या अंगात किडे असे वळवळत आहेत. कुणाचे असे किडे वळवळत आहेत. काय गरज आहे का लोकांच्या लेकराच्या वाटत जायचं. बसा ना गपचिप. हॅलो पती परमेश्वर, चला ना, जायचंय आपल्याला. नका ना तसं करू. ह्याला कसं हसायला ते, नका ना हसू तसं. राहून द्या ना, काय गरज आहे का, होय काय गरज आहे का. हां नाही, तुमची किडी लईच वळवळत येत. हां होय, साधं नाही, लईच अवघड आहे. लोकांच्या ते लेकरू रडायला लावलं या माणसाने. गपचिप मोबाईल बघत बसले आपलं ते. चला ना, काय गरज आहे का, नका ना बाबा, मजाक कर रे अंकल, मजाक. अरे मत्रो अंकल, मजाक कर रहे, मजाक मत्रो बेटा. आता आम्ही फिरून येतो थोडंसं. पावसाने ना आज उघड घेतली, जरा आराम करते पाऊस, कारण की नाकात दम आणला होता मुंबईकरांच्या पुणेकरांच्या. ते बोलले थोडंसं आराम करा, परत मी तयार व्हा, मी तुमच्या परत नाकात दम आणतो. तर लोकांना तयार करते आता ते पाऊस. आणि इकडे बघा मासेमारीचं काम चालू आहे. इकडे असे मासे मारत येतं पोरं.
इकडं आत्ताशी पाणी थोडंसं कमी झालंय आणि त्याला खिळा बी आहे का? खिळा हाय म्हणजे दिसत नाही बाई, खिळा हायच त्याला. ते उतरून टाकणं सारखं लागलं. हाय खिळा त्याला. उतर की. ते लाकूड उचलून बाजूला. असे रस्त्याने खिळे बिळे टाकी देत रस्ते. कोण टाकलं असं बरं ते? पहिलं नव्हतं, अगोदर नव्हतं काय एखाद्याच्या धर्माशे बघा. हा चल शटाप, शांत राहा. शांतीला धर तर कांतीला बोलवल. शांत राहा. चला आता आम्ही जातोय बरं का. चला मंडळी आम्ही आता जातोय. रस्ता राहिलाय वय, पाणीने सगळं वाहून गेलंय. खालचा रस्ता आहे बघा, सगळं वाहून गेलाय खालचा रस्ता पाण्याने. हे का पुढचं सगळं भरलं होतं त्या दिवशी पाण्याने, पूर्ण भरलं होतं. आमच्या म्हणजे इथल्या नगरसेवकनी BJCB बोलून खड्डा खांदून आमच्या नवपती परमेश्वरानं थोडं सहकार्य केलं त्याला आणि खड्डा खांदून सगळं पाणी काढून दिलं. त्या लोकांना जायला यायला जरा रस्ता झाला. आणि साईडनी बावडी आहे, तर त्या बावडी म्हणजे एकदम रस्त्याच्या कडेला बावडी, त्याच्यामुळे भीती वाटते जाता येताना. हे बघा सगळं पाणी काढलं, थोडंसं बाकी आहे. पटकन मूर्ती करायला बघा म्हणजे आम्ही आता गणपती बुक करायला आलो. म्हणजे हे सरकार येतं आणि गणपती बुक करायला आलो. अगोदर महिना 2 महिने आम्ही अगोदरच गणपती बुक करत असतो. आणि आता बघू कुठला चॉईस होतो, कुठला नाही, कुठला आवडतो कुठला नाही गणपती. तर भरपूर म्हणजे भरपूर छान छान गणपती तिथं. पण आपण दरवर्षी, मी आता 2 वर्ष झाले स्वामी समर्थांचीच मूर्ती बसवत असते. हे बघा उंदीर मामावरचा गणपती छान वाटतोय ना उभी. तर कुठला बुक करायचा आहे कुठला नाही बघते मी आता, ठरवते. हे बघा ही पण किती छान वाटते. अशा म्हणजे छान छान मूर्ती असतात बरं का. आणि याच्यापेक्षा मोठे मोठे कारखाने आहेत गणपतींचे. आपण जे आपल्याला जे आवडेल ना ते बुक करू शकतो. हां नाही हे बघा स्वामींची मूर्ती. आम्हाला 2 फूट लागतो. 2 फुटामध्ये आहे तर का? बघतो कुठला पडतोय कुठला नाही, कुठला आवडतोय कुठला नाही. कारण की गणपती छान छान आहे प्रत्येक गोष्टी 2 फुटाला बसवतो. गणपती चांगले वाटतात ना. तर मंडळी आता आम्ही ना गणपती बुक करून निघलो होतो. कुठं माहिती आहे का, आमचे पती परमेश्वर मला काय म्हणले, चला आता तुला डोंगरावर फिरायला घेऊन जातो. म्हणजे ना कसं आहे ना, असं बारक्या पुरीला कसं नादी लावतं माणूस, तसं माझा नवरा मला नादी लावत असतं बरं का. आणि बघा ना जंगल में शेर वाघो में मोर, एकदम एकदम फ्रेश वातावरण आहे बरं का इकडं. सगळं ओके मध्ये मस्त वाटतंय बरं का फिरायला. असं म्हणजे कधी कधी ना असं नवऱ्याच्या बाजूला बसून ना फिरण्याची मजाच काहीतरी वेगळी असते बरं का मंडळी. आणि 1 नंबर. आणि आम्ही आता चाललो बुंगा फाईट कुठं घेऊन जातोय काय माहित नाही माझा नवरा, पण चाललोत आपलं. चला जायचंय म्हणल्यावर चला जावंच लागते. एक काम करायचं का, त्या ह्याच्या मंदिरात जायचं का? होय ते नाही का आपण गेलो बघा गेल्या वर्षी खंडोबाच. खंडोबाच किती लांब आहे ते. खंडोबाचं लवकर जावं लागत असतं. ते ह्याचं मंदिर नाही का हो, गजानन महाराजाचं ना. हा त्या जायचं. चला तर जाऊ, कुठं तरी जाऊ. पण वातावरण बघा इकडं ओके मध्ये आहे. कधी कधी नवऱ्यासंग असं बसता ओके मध्ये फिरावं लागतच असते बरं का. दमाने गाडी चालवा. वळणं लई आहे तिकडं. तर वळाली इकडं गाडी आमची. आम्ही जातोय पुढं माहित नाही. चला चल. आता आणलंय एवढ्या डोंगरात तर घेऊ द्या ना मजा करून. इथं मला कधी तर कुठं तर नेत नाही फिरायला. अरे पण ते इम्पॉर्टंट आहे ना. इम्पॉर्टंट तुमचं हमेशाच इम्पॉर्टंट असतं. मला काही करायचं म्हणलं की तुमचं सगळं इम्पॉर्टंट असं दुधासारखं असं उती येतं दुधासारखं तुमचं इम्पॉर्टंट. एक ठिकाणी मीटिंग आहे. मीटिंग काय गव्हर्नमेंट जॉबला म्हणणार मंत्री का संत्र्याला मीटिंग नसते आता. बिल्डरच्या ऑफिसला जायचं. अगं बाय माझ्यासाठी रूम बुक करता काय? चल आपली कार. तर मंडळी ही बघा आमची बन्नू बघा तिकडे लावले ओके मध्ये डोंगरावर. माझा नवरा डायरेक्ट डोंगरावर घेऊन यायला त्याला स्टंटबाजी करत होता. आमचे पती परमेश्वर बुंग बुंग करत होते. कसला लागली ओळख. मी म्हणते काच आहे स्टंटबाजी करता ओव्हर ऍक्टिंग कधी करू नये माणसानी. आम्ही आलो तर इकडं आता
काय इकडे ना बघा ना एवढं चांगलं वातावरण आहे. लोक दारू बिरू प्यायला येतात आणि काचा बघा इकडे एवढं चांगलं आहे. काचा बिचा बघा ना सगळं घाण करून हा सगळ्या काचा बिचा करून टाकलेले आता. आणि बघा इकडे आहे ना खंडोबाचं मंदिर आहे बरं का. कुळगावचा खंडोबा आहे म्हणजे नवसाला पावणारा खंडोबा आहे. इकडं दिसतंय का मंदिर दिसतं थोडं थोडं. आणि इकडून जातात आम्ही आता गेल्या वर्षी गेलेलो तर तेव्हापासून गेलोच नाही आम्ही. आता जातोय घरी जायचं म्हणतात ते. तर चला जाऊन त्या घरी जाऊ. त्या कधीतरी आपलं थोडंफार बाहेर फिरलेलं बरं असतं. घरात बसून बसून वजन वाढायला लागलं एक तर माझं. चला जातोय आम्ही घरी.